मी आता पवेलियन ग्राउंडवर आहे. डी.वाय पाटील यांच्यावर आज संध्याकाळी 5 वाजता शासकीय इतमामात अंत्यविधी होणार आहे. आपल्यासोबत राजेश लाटकर आहे. तर नेमकी काय भावना आहे? काल ही बातमी अत्यंत कोल्हापूरमध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये अत्यंत दुःखद होती. नेमकी काय भावना आहे त्या डी.वाय पाटील यांच्यासोबत? राजकीय क्षेत्रामध्ये तुम्ही नेहमी असताय अग्रेसर. अर्थकारण, समाजकारण, राजकारण त्यांचा कसा नेमका प्रवास होता? नेमकी तुमच्या भावना काय? एक लाख मरो पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, अशी जी म्हण आहे ती तंतोतंत डॉक्टर डी.वाय दादांना लागू होती. पण निसर्गाचा नियम आहे, जन्म आहे तिथे मृत्यू आहे. वृद्धापकाळामुळे वय वर्ष 91 दादा आपल्यातून निघून गेले. अत्यंत दुःखद घटना, पचवता येण्याजोग नाही. जी व्यक्ती एका जीवन कार्यामध्ये जन्मापासून मृत्यूपर्यंत शैक्षणिक असेल, औद्योगिक असेल, राजकीय असेल, सामाजिक असेल, क्रीडा क्षेत्र असेल, आध्यात्मिक क्षेत्र असेल, सांस्कृतिक क्षेत्र असेल, असं कोणतंही क्षेत्र नाही ज्या ठिकाणी डॉक्टर डी.वाय पाटील दादांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवला नाही. हे फार कमी लोकांना करता येतं. असं कर्तृत्व संपन्न, प्रतिभावंत, ज्ञानसूर्य असं हे व्यक्तिमत्व हजारो लाखो कुटुंबाच्या जीवनात अंधारातून उजेडाकडे नेलेलं हे व्यक्तिमत्व, हजारो लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून त्यांना यशस्वी करण्यासाठी दिलेलं योगदान असेल, कित्येक लाखो कुटुंबांना सहकारातून दिलेला रोजगार असेल, क्रीडा क्षेत्रातनं स्वतः पैलवानकी आणि क्रीडापटू असल्यामुळं कित्येक खेळातील खेळाडूंना मानधन, सांस्कृतिक क्षेत्रात तर भरीव कामगिरी, आध्यात्मिक क्षेत्रात तर त्यांचं ज्ञान एवढं भरीव होतं. त्यांच्याशी चर्चा करताना, बोलताना म्हणजे कृती आणि विचार आणि जीवनशैली यामध्ये केसा एवढा फरक नाही. अशी लोक परत आपल्या पिढीला मिळणार नाहीत. महाराष्ट्र आणि देश घडवण्यात ज्यांचं योगदान आहे मुठभर लोकांचं, त्यापैकी हे एक योगदान आहे आणि ते आमच्या कोल्हापूर शहर जिल्ह्यातील आहेत. राजश्री शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचाराचं हे व्यक्तिमत्व होतं. पुरोगामी विचार नसानसात भिनलेलं एक आधारवड होतं आपलं. असं हे आधारवड वटवृक्ष आज कोसळलेला आहे. आम्ही सगळे पोरके झालेलो आहोत. हे दुःख पचवण्याची ताकद आम्हाला मिळो आणि त्यांना आमच्या या शहर राष्ट्रीय काँग्रेस महापालिका आघाडीच्या वतीनं आमची भावपूर्ण श्रद्धांजली. की दुपारी ही घटना घडली, बातमी सगळीकडे कोल्हापूरमध्ये पसरली. त्यावेळी नेमकी तुमची काय भावना होती? पहिली प्रतिक्रिया, ही बातमी कळाल्यानंतर तुमची पहिली प्रतिक्रिया नेमकी काय होती? अक्षरशः ऐकल्याबरोबर असे मन भरून म्हणजे पाजर फुटल्यासारखं मनाला झालेलं की एवढी मोठी व्यक्ती आणि का देव 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 माणूस गेला. ही बातमी ऐकून ते ऐकण्याला आणि पचवायला मनच तयार होत नव्हतं, अशी भावना होती. आणि आपण स्वतः पोरके झाल्यासारखी भावना होती. आणि आमचे नेते बंटी साहेब असतील आणि त्यांचे कुटुंबीय डॉक्टर संजय साहेब असतील, माझे आमदार ऋतुराज साहेब असतील, यांना देखील हे दुःख पचवण्याची ताकद मिळवण्याची आमची कामना होती. आणि ऐकल्याबरोबर अक्षरशः मन सुन्न झालं. जर आपण बघितलं तर ही भावना आणि ही प्रतिक्रिया कोल्हापुरातील प्रत्येक सर्वसामान्य नागरिकांमधून सुद्धा येत आहे. त्यामुळं ईश्वर त्यांना नक्कीच चिरायू हो असं म्हणून जर म्हणतात तरी वावगं ठरणार नाही. आणि हे नेतृत्व 3-4 पिढ्यांचा संगम होता. आत्ताचा जेनजी असेल, त्यानंतरचा युवक असेल, किंवा आम्ही 50शीतले लोक असेल, किंवा त्यानंतर 60 वर्षापुढचे ज्येष्ठ नागरिक, ते 100 वर्षापर्यंत आता असणाऱ्या पिढीचा पण सगळ्यांचा समन्वय आणि सगळ्यांचं आदर्श आणि सगळ्यांना सांभाळून घेऊन जाणारं हे व्यक्तिमत्व होतं. त्यामुळे 4 पिढ्या पोरके झाल्यासारखी भावना आहे. तर आपण बघितलं तर ही भावना सगळीकडे आहे. कॅमेरामॅन शिरीष पाटील सोबत मी साजिद तरुण भारत कोल्हापूर.